ह्या दगडाखाली बघा किती सारे खेकडे आहेत. ते बघा, बाप रे, हलो हलो दगड आलो, बाप रे बघा. लवकर लवकर माझ्या वजन बघ किती आहे तिचं, 2 किलो. आपल्या टँक मध्ये आहेत ना खेकडे सोडतोय ते बघा. हा बघा केवढा मोठा साईजचा खेकडा आहे, हा बघा. नमस्कार, मी सौरभ डिके अँड वेलकम बॅक टू अवर ब्लॉग. तर मंडळी कशी आहात? मस्त मजेत ना, आणि मजेतच राहा मंडळी. आपण आहे ना गावाला खेकडा पालनचा एक व्यवसाय चालू केला आहे, हे तुम्हाला माहितीच आहे, आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. तर आज आपण त्याच्यामध्ये आहेत ना नदीतले खेकडे आणून सोडणार आहोत, जे की आपले काळे खेकडे, मड क्रॅब्स तुम्हाला माहितीच आहेत. तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्या टँकमध्ये सोडून. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच मजेदार होणार आहे. आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र विसरू नका. आणि आता आपण नदीतले खेकडे, काल तर आपण रात्री आहे ना संध्याकाळी त्यासाठी ट्रॅप लावलेला, म्हणजे त्याला टोका बोलतो आपण. तर ते टोके काढून आपण घेऊन आलेलो आहे आणि आता त्याच्यातले जे खेकडे आहेत ते आपण आता आपल्या टँकमध्ये सोडणार आहोत. तर हे मस्तच बनणार आहे, बघायला खूप मस्त. आणि खेकडे आहेत ना एकमेकावरती, म्हणजे आता चढतात ना वरती, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो चला व्हिडिओला शेवटपर्यंत बघत राहा, आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता बघा आपण आपल्या टँकमध्ये आहेत ना खेकडे सोडतोय ते बघा. हा बघा केवढा मोठा साईजचा खेकडा आहे, हा बघा. आणि हे बघा त्याच्यामध्ये आहेत ना आपण छोटी छोटी पिल्लं आणलेली आहेत का. आणि हे बघा हे 2 मोठे बघा कसले आहेत. तो बघा गेला गेला पाला, तो कुठपर्यंत गेला. आणि हे बघा इकडे आता हा आरू खेकडे सोडतोय. त्यातले आरू यामध्ये खूपच एक्सपर्ट आहे, जो की खेकडे ना बिंदास्त पकडतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही बांधून ठेवलेले होते. हे बघा छोटी छोटी पिल्लं सगळी, हे बघा कसे पाल. ही सोड, पाणी सोडू का? हा इथेच सोड असं ते जातील. पलटी करते ती, हाय जिवंत आहे ती बघ. पलटी कर तिला, पलटी कर लवकर, जाईल ती जाईल. म्हणजे आपला टँक बघा कसं एकदम त्याला नैसर्गिक व्ह्यू दिलेला आहे आपण. इकडे तुम्ही बघू शकता. आणि आताची गंमत तुम्हाला दाखवतो एक. आरू काढ लवकर, व्यवस्थित काढ. ते बघा एक खेकडा बघा कसा त्याला अटकलाय, निघतच नाही. आणि आपण आता बघणार आहोत. हां आता एक काम कर, ह्या दगडाखाली बघा किती सारे खेकडे आहेत. ते बघा, बाप रे, हलो हलो दगड आलो, बाप रे बघा. पूर्ण सगळा टँकचे सगळे खेकडे या दगडाखाली येऊन बसलेले आहेत. हॅलो काय हॅलो बघ, बघा बघा हे बघा कसले त्याचे आंगडे बघा काय मोठे आहेत. हे बघा बापरे, एकाच जागी सगळे. हे बघा हे बघा हे बघा कसे उचलले तसे सगळे खेकडेच खेकडे. जिकडे पहावे तिकडे खेकडे. हे बघा कसे पळतायत तुरु 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 तुरु. हे आता हे चपाती जे की आपण आता पाण्यामध्ये टाकतो इकडे, आणि थोडं असा वरच्या भागाला पण टाकलेला आहे, जेणेकरून ते लोक खातील. आणि हे पाणी आपल्याला आहे ना 2-3 दिवसांनी तर आपल्याला हे चेंज करायचं आहे. आणि पाणी बघितलं तर तुम्ही आपल्या एवढा तर पाणी आहे. तुम्ही बघू शकता इथे हा मोठा खेकडा आहे. त्याला तर मी तुम्हाला दाखवतो बघा. पकडायला गेल्यावरती बघा कसं हे करतोय. तर आता त्याला आरू पकडतोय वाटतं. आरू दाखव पकडू. तो बघा कसा पकडेल त्याला आता. काहीतरी लालच दे. थांब, दगड हलवू नकोस. हा बघा हे आरूने पकडलेला आहे. आणि आता त्याचे आंगडे दाखवतो तुम्ही. इथे पकडून रे असं. थांब, खालती दोन चांगलं. लवकर लवकर माझ्या वजन बघ किती आहे तिचं, 2 किलो. दाखव, सोड. हा मंडळी, हा बघा तुम्ही बघू शकता असा इतका मोठा असा हा खेकडा आहे. आणि तुम्ही बघाल तर हा फिमेल क्रॅब आहे. तुम्हाला फिमेल आणि मेल कसं ओळखायचं सांगू. हे दाखव रे बोट आरू. हे जे आतला भाग आहे ना, हा ज्याचा मोठा असतो ना ते फिमेल क्रॅब असतात. आणि आता ह्या खेकड्यांनी मंडळी पूर्णतः म्हणजे जी त्याची पिल्लं होती ती सगळी पहिल्या पावसामध्ये सोडून आलेलं आहे. त्यानंतर आपल्याला हा मिळाला आहे. आपल्याला ते पहिल्यांदाच पाहिजे होते,
परंतु आपल्याला ते काय मिळाले नाही. तर हा बघा असा हा एवढा मोठ्या साईजचा खेकडा आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण याला पाण्यामध्ये सोडूयात, जाऊ दे त्याला. हे बघा गेला पाण्यामध्ये. तर तुम्ही बघू शकता आता इथे बघा आपण असं गवत लावलेलं आहे, तिकडे चिरा ठेवलेल्या आहेत जेणेकरून त्यांच्या मागे खेकडे आपले लपणार. आणि हे बघा इकडे सुद्धा ठेवलेले आहेत आणि याच्या मागे तर खूप सारे खेकडे आहेत. इकडे माती ठेवलेली आहे कारण की त्यांना ते बीळ पाडण्यासाठी. आणि इकडे सुद्धा पाणी येतं, थोडाफार ओला भाग ठेवलेला आहे कारण खेकड्यांसाठी पूर्ण सुका नाही लागत. तुम्ही तिकडे बघाल तर तिकडे त्या भागात पूर्ण तर पाणी आहे, त्यामुळे खेकडे सगळे ते बघा कसे वरती चढत आहेत. तुम्हाला दिसेल इकडून. हे बघा खेकडे असे वरती चढत आहेत, परंतु ते आपल्या टाईल्समुळे वरती येऊ शकत नाही असं. हे बघा कसे इकडे. हा बघा हे सगळे खेकडे कसे आले तिकडे, तुम्हाला बघायला मिळेल इकडे खेकडे. खूप सारे खेकडे मंडळी आपण सोडलेले आहेत आणि खूपच मस्त वाटतं हे असं बघायला. खरंच खूप मस्त गवत वगैरे टाकलेलं आहे. आणि आणखीन सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर हे तुम्ही आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि हे बघा ह्या गवतामध्ये मंडळी खेकडे लपलेले आहेत मस्त, खूप सारे. मस्तच. तुला काय वाटतं हा कसा टँक बनवलेला आहे, मस्त वाटतंय का? तर मस्त टँक आहे आणि खेकडे बघून माझ्या मनात येतं आहे की इथंच राहावं. काय इथंच का राहूस वाटते तुला? कारण की हा एवढा नजारा चांगला हा बघायला एवढा सुंदर वाटतो ना, हा. तेव्हा माझं मन होतं की इथंच राहावं. अरे वा. तर मंडळी खरंच इथलं हे खेकडे सोडलेले बघायला एवढं मस्त वाटतं ना, खरंच खूप मस्त. हे बघा छोटे मोठे खेकडे सगळे इथे बघायला मिळतात आपल्याला, लयच भारी. मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर मात्र अजिबात विसरू नका. आणि भेटूया आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.